नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने कारले बनवणार आहोत. कारलं म्हटलं की लोक खायला कंटाळा करतात, पण तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, 100% पुन्हा पुन्हा बनवताल. तर चला आपण त्यासाठी काय काय घेतले ते पाहूया. तर आपण हे मसाले पाहूया. 1 चमचा लसणाची पेस्ट घेतली आहे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. ही कारली मी चिरून घेतलेली आहेत. 4 कारली आहेत आणि एक हे 5वं. 5 कारले घेतलेले आहेत. त्यामधले एक मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. ही 4 कारली मी आधीच चिरून घेतलेली आहेत. तर मी ही प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपण हे बाकीचे साहित्य पाहूया. अर्धी वाटी खोबऱ्याचा कूट घेतला आहे. त्यानंतर ही 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि हे भाजीसाठी हे तेल घेतले आणि आपल्याला दोरा लागणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला हे कारलं कसं हे चिरून घेतले ती प्रोसेस सांगते. तर आपण आधी कारले स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर ते कापडाने पुसून घ्यायचे आणि मग नंतर त्याची साल काढून घ्यायची वरची आणि बीसुद्धा काढायचे आतमधले. त्यानंतर त्याला मीठ चोळून 1 तासभर ठेवून द्यायचे आणि त्यानंतर मग भाजी करायची. तर ते कसं केलं त्यासाठी मी एक कारलं ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. साल कटरने आपण वरून साल काढून घेऊ. हे पहा, कारल्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. याचे 4 भाग करायचे. हे पहा, 4 भाग केलेले आहेत मी. आता यामधले बी सुद्धा काढून घ्यायचेत आपल्याला. हे बी काढून घ्यायचेत. आता मीठ घ्यायचे आणि कारल्याला व्यवस्थित लावायचे सगळीकडून. हे पहा, अशा प्रकारे प्रत्येक फोडीला आतून बाहेरून मीठ चोळून घ्यायचे. मापातच लावायचे मीठ, फक्त सगळीकडून लागेल अशा प्रकारे लावायचे. हे मीठ अशा प्रकारे आपण चोळून घेतलंय. याच पद्धतीने मी या सगळ्या कारल्यांना ऑलरेडीच मीठ लावून घेतलेलं होतं आणि 1 तासभर मी असेच ठेवलेले आहेत. असं कारल्यांना पाणी सुटतं. मीठ लावून ठेवलं ना कारले की अजिबात कडू होत नाहीत. त्यामुळे 1 तासभर तरी त्यांना मीठ चोळून असं सोडून द्यायचं. ही भाजी अजिबात कडू होत नाही, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. 1 तास बाजूला ठेवल्यानंतर त्याच्या डिश खाली काहीतरी असं ठेवून द्यायचं की जेणेकरून ते मिठाने सुटलेलं पाणी ते खाली आलं पाहिजे. आता आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. आपण जे मसाले काढले होते ना ते सगळे मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. आपण यामध्ये थोडीशी हळद टाकूया. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे पहा, मसाला तयार झालेला आहे. पण यामध्ये ना मसाल्याच्या चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे. म्हणजे हे आपण जे साहित्य घेतले सगळं एवढ्याच्याच चवीपुरतं मीठ टाकायचे. कारल्याला ऑलरेडी आपण मीठ लावलेलं आहे, त्यामुळं मसाल्याच्या टेस्टपुरतंच मीठ आपल्याला वापरायचे. तर आपण हे सगळं तयार करून घेतलेलं आहे. हा मसाला आता आपण कारल्यामध्ये भरून घेऊया. त्यासाठी आपल्याला दोरा लागणार आहे. तर आधी आपण मसाला भरू, त्यानंतर दोऱ्याने बांधून टाकू. अशा प्रकारे मसाला भरायचा आहे. आपण कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे. आता आपण हे दोऱ्याने गुंडाळून घेऊया.
दोऱ्याने पॅक करून घ्यायचे. दोऱ्याने पॅक करून घेतल्यामुळे त्यामधून मसाला बाहेर पडत नाही. असं मस्त कारलं पॅक करून घेतलंय. हे पहा, सगळे कारले आपण व्यवस्थित भरून घेतलेले आहेत. हे पहा, व्यवस्थित दोऱ्याने पॅक सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे मसाला सुद्धा बाहेर निघणार नाही आणि व्यवस्थित कारले आपली शिजली जातील. आता आपण हे शिजवून घेऊया. आता आपण फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी हे जाईल तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा. तेल तापले. आता जाईल फोडणीसाठी थोडीशी मोहरी, त्यानंतर थोडीशी जिरी. आता आपण एक एक कारले यामध्ये ठेवून देऊया. हे एकदा हलवून घेऊया. गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचे. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे एकदा पलटून घेऊया. हे मी पलटून घेतले. आता आपण परत एकदा झाकण ठेवूया. कारले शिजायला 20 ते 22 मिनिटे लागतात. तोपर्यंत अधूनमधून कारले हलवून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही कारले करा, एकदम छान होईल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.